This chest pain or angina pectoris is a result from exertion. When there is a more demand of oxygen by heart, blood supply does not meet the requirement. म्हणजे जेव्हा आपण एखादं खूप कष्टाचं काम करतोय, शेतामध्ये काम करतो किंवा एखादा मजूर आहे ज्याला खूप फिजिकल एक्झर्शन करायचं आहे, परंतु त्याचं हार्ट जे आहे ते मसल्स जे आहेत त्या डॅमेज झालेले आहेत, तर तिथे ब्लड सप्लाय होत नाही, O2 सप्लाय होत नाही आणि त्याला तर O2 पाहिजे, काम करायचं हार्टला, जास्तीत जास्त ब्लड पंप करायचंय आणि मसल्स झाले डॅमेज, म्हणून हार्ट मध्ये काय होतात तिकडे चेस्ट पेन होतात आणि त्या एक्झर्शन मुळे वाढतात. परंतु जर रेस्ट घेतली पेशंटने तर त्या निघूनही जाऊ शकतात. दिस इज कॉल्ड एज एंजिना पेक्टोरिस. देन वी विल सी angiography. Next is the angiography, which is nothing but a X-ray image of these blockages. X-ray माहिती आपल्याला सगळ्यांना, तर X-ray image angiography, X-ray imaging of cardiac muscles or cardiac blood vessels to locate position of blockage is called angiography. म्हणजे एक्सरे काढायचे, आपण एक्सरे ची इमेज घ्यायची आहे कार्डियाक ब्लड वेसल्स म्हणजेच करोनरी ब्लड वेसल्सची, जिथे आपल्याला लोकेट होतील ब्लॉकेजेसची पोझिशन, त्या एक्सरे इमेजलाच काय म्हटलं जातं, एंजिओग्राफी. डिपेंडिंग ऑन डिग्री ऑफ ब्लॉकेजेस, remedial procedures like angioplasty or bypass surgery are performed. तर ब्लॉकेज किती आहेत आपल्या हार्ट मध्ये त्यानुसार डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात की काय केलं पाहिजे. एक तर एंजिओप्लास्टी केली पाहिजे किंवा मग बायपास सर्जरी केली पाहिजे. बघा हे जी एक्सरे ची इमेज दिसते आपल्याला ती म्हणजे एंजिओग्राफी. ही एक्सरे ची इमेज. इथे बघा आपल्याला डार्क ब्लॅक स्पॉट्स दिसत आहे. इकडे एक दिसतोय, हा एक दिसतोय. दिस इज दी ब्लॉकेजेस. इकडे खाली पण छोट्या ब्लड वेसल मध्ये पण ब्लॉकेजेस दिसत आहे. हे ब्लॉकेजेस डिटेक्ट होतात या एक्सरे इमेज मध्ये. इथे एक इंजेक्शन दिलं जातं ज्याच्यामध्ये रेडिओ आयसोटोप असतो, ज्याच्यामुळे आयोडीनचा रेडिओ आयसोटोप असतो, याच्यामुळे हा एक्सरे इमेज येऊ शकते. तर हा एक्सरे इमेज आहे ज्याच्यामध्ये ब्लॉकेजेस डायग्नोज झाले. आता ब्लॉकेजेस किती आहेत त्याच्यावरून सजेस्ट करतात डॉक्टर की एंजिओग्राफी करायला पाहिजे की बायपास करायला पाहिजे. एक किंवा दोनच ब्लॉकेजेस असतील तर एंजिओप्लास्टी सजेस्ट केली जाते. बघा इकडे साईडला दिसते आपल्याला एंजिओप्लास्टी. इथे आपली ही जी ल्युमेन आहे आर्टरीची ती नॅरो झाली आहे बिकॉज ऑफ आर्थ्रोस्क्लेरोसिस और सीएडी. छोटी झाली, इथे ब्लड सप्लाय जो आहे तो रिड्यूस झालेला आहे. म्हणून इथे हे इन्स्ट्रुमेंट टाकले. बघा हे दिसतंय इन्स्ट्रुमेंट. ज्या इन्स्ट्रुमेंटला कॅथेटेन असं म्हटलं जातं. काय टाकलं जातं आतमध्ये, कॅथेटेन. स्टेंट पण म्हटलं जातं याला काही वेळेस. स्टेंट असेल तर सजेस्ट केलं जाते बायपास सर्जरी. या सर्जरी मध्ये बघा आपल्याला दिसतोय हा जो ग्राफ्ट टाकलेला आहे, बायपास ग्राफ्ट. म्हणजे इथून आवरटामधून ही ब्लड वेसल आपण दिसते ती निघाली आणि इकडे खालच्या साईडला सप्लाय केलेली. म्हणजे इथे ब्लॉकेज आलं असेल आपल्या नॉर्मल आर्टरीला, जर इथे ब्लॉकेज आहे, बघा इथे दिसते आपल्याला हे जे ब्लॉकेज आहे ते इथं आहे, मग ह्या पुढच्या मसल्सला ब्लड सप्लाय होत नाही. मग अशा वेळेस हा इथे नवीन वेसल टाकली जाते. बघा ही ब्लड वेसल व्हाईट कलरची जी दिसते ही न्यू ब्लड वेसल आहे, जी कुठून घेतली जाते आपल्या हातामधून किंवा
मांडीमधून घेतली जाते, लेग्स किंवा हँड मधून घेतली जाते आणि ती सेम साईजची ब्लड वेसल इथे जॉईन केली जाते. अवरटापासून कुठे दाखवली इथपर्यंत दाखवले की इथे जॉईन केली. म्हणजे बायपास वेगळं वळण दिलं ब्लडला, इथे इथून ब्लड इथे सप्लाय होतो, कंटिन्यू केलं जातं ब्लड सप्लाय. याला बायपास सर्जरी असं म्हणतात. देन जर आता बघू आपण हार्ट ट्रान्सप्लांट. जर लेवल सीएडी ची जास्त असेल, सिव्हिअर करोनरी आर्टरी डिसीज झालेला असेल, जास्त ब्लॉकेजेस आहेत, आर्थिओस्क्लेरोसिस आहे, एखाद्याचे बॉडीली जर जास्त फॅट डिपॉझिट होत असतील तर कितीही अँजिओप्लास्टी करा परत ते फॅट डिपॉझिट होतात. मग अशा पेशंटला ज्यांच्यामध्ये सिव्हिअर सीएडी किंवा करोनरी आर्टरी डिसीज आहे त्यांना सजेस्ट केलं जातं की काय केलं पाहिजे, त्यांनी हार्ट ट्रान्सप्लांट केलं पाहिजे. किंवा मग एखाद्याला डिसीज आहे हार्ट फेल्युअर, एंड स्टेजचं हार्ट फेल्युअर आहे, हार्ट फेल झालेलं आहे, शेवट स्टेप आहे, मग अशा पेशंटला सजेस्ट केलं जातं हार्ट ट्रान्सप्लांटेशन. आता कोणाचं हार्ट दिलं जातं इथे, तर जो ब्रेन डेड पेशंट असेल एखादा, म्हणजे कोमामध्ये गेलेला पेशंट आहे, वर्षानुवर्ष तो कोमामध्ये आहे, त्याचं फक्त सगळं शरीर चालते परंतु ब्रेन पूर्ण डेड आहे, अशा पेशंटचं हार्ट, किंवा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि 1.5 तासाच्या आत आपण त्याचं हार्ट नवीन पर्सनला ज्याला गरज आहे त्याला देऊ शकतो. कारण ब्रेनवर हार्ट डिपेंड नसतं, हार्ट स्वतः पंप करतं, कारण त्याच्यामध्ये पेस मेकर आहे. तो जरी आपलं हेड कट झालं ऍक्सिडेंट मध्ये तरी आपलं हार्ट जवळजवळ 1.5 तास जिवंत राहू शकतं. म्हणजे अशा ऍक्सिडेंटल केसेस किंवा यंग कोणी आहे पर्सन आणि त्याची डेथ झालेली, अशा लोकांचा पण हार्ट घेऊ शकतो. आणि या 2 पेशंट्सला ज्यांना गरज आहे एंड स्टेज ऑफ हार्ट फेल्युअर आणि सिव्हिअर करोनरी आर्टरी डिसीज ज्यांना आहे, अशा लोकांना हार्ट ट्रान्सप्लांट करू शकतो. जे डोनर आहेत तो काय असला पाहिजे, ब्रेन डेड किंवा मग ऍक्सिडेंट मधल्या ह्या 2 पेशंटचे आपण हार्ट घेऊ शकतो. परंतु एवढं इझिली नाही की हार्ट ट्रान्सप्लांट करणे, टिश्यू मॅच झाल्या पाहिजेत आणि मग तो हार्ट आपण पेशंटला ट्रान्सप्लांट करू शकतो. देन silent heart attack. Silent heart attack, it is also called as silent myocardial infarction. त्यालाच काय म्हटलं जातं हार्ट अटॅकला, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, सायलेंट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. हार्ट अटॅकचा हा एक टाइप आहे ज्याच्यामध्ये जनरल सिम्पटम्स जे आहेत त्या दिसत नाही, जसे बाकीच्या हार्ट अटॅक मध्ये सिम्पटम्स दिसतात, एक्स्ट्रीम सिम्पटम्स दिसतात. फॉर एक्झाम्पल चेस्ट पेन, हायपरटेन्शन, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, स्वेटिंग, डिझीनेस, हे जे सिम्पटम्स आहेत हे सिव्हिअर अटॅक मध्ये असतात. ते या अशा सिम्पटम्स इथं दिसत नाहीत सायलेंट हार्ट अटॅक मध्ये. म्हणजे छातीमध्ये वेदना होत नाही, बीपी वाढलेला नाहीये, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे श्वास न घेता येणे किंवा घाम येणे खूप, डिझीनेस, हे काही सिम्पटम दिसत नाहीये, परंतु तरी अटॅक आलेला आहे. दिस इज कॉल्ड एज सायलेंट हार्ट अटॅक और माइल्ड हार्ट अटॅक. याच्यामुळे पर्सन जो आहे कन्फ्यूज होतो की त्याला असं वाटतं थोडंसं आपल्याला रेग्युलर डिस्कम्फर्ट आहे, म्हणजे थोडंसं बरं वाटत नाहीये, तो काही अटॅक वगैरे नाहीये. तर काय होतं, पेशंट इथे थोडासा कन्फ्यूज होतो. सायलेंट हार्ट अटॅक मध्ये ज्या सिव्हिअर हार्ट अटॅकच्या सिम्पटम्स आहेत त्या दिसत नाहीत, म्हणून पर्सन काय होतो इथे कन्फ्यूज होतो की त्याला वाटतं आपलं असंच थोडीशी तब्येत बिघडली, बाकी काही नाही, तो इग्नोर करतो, देअर बाय ignorance. It has been studied that men are more affected. म्हणजे हा जो सायलेंट हार्ट अटॅक हा जास्त करून कोणामध्ये असतो, मेन्स मध्ये, दॅन दॅट ऑफ वुमेन.
याचं रिझन आहे की वुमन मध्ये एक हार्मोन असतो इस्ट्रोजिन नावाचा, ज्याच्यामुळे वुमन्सला हार्ट अटॅक येत नाही. मेन्सला ॲज कम्पेअर टू जास्त हार्ट अटॅक. Then we will see the next bit is the electrocardiogram. Electrocardiogram is a graphic record of electric variation detected at the surface of body during their propagation through the wall of heart is electrocardiogram, and this recording may be in the form of printout or on-screen display. This instrument used for recording is called as ECG machine or electrocardiograph. बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे प्रिंटवर, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आणि जे मशीन आहे ज्याला ग्राम म्हणायला पाहिजे त्याला काय म्हटलं जाते, ते इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. थोडंसं कन्फ्युजन आहे परंतु आहे ते आहे. ओके, machine is called as electrocardiograph and the printout called as electrocardiogram. या मशीन मध्ये स्क्रीन असते किंवा प्रिंटर असतो आणि त्याला इलेक्ट्रोड्स असतात जोडलेले, जे इलेक्ट्रोड सिग्नल्स रेकॉर्ड करतात. आणि हे इलेक्ट्रोड स्किनवर ठेवता वेळेस जेल अप्लाय केलं जातं. छोट्या छोट्या टायनी वेव्स पण मेजर झाल्या पाहिजे त्यासाठी जेल अप्लाय केलं जातं. ह्या इलेक्ट्रोडची पोझिशन असते. 3 टाईपचे इलेक्ट्रोड्स किंवा जवळजवळ 5 टाईपचे इलेक्ट्रोड्स असतात. पोझिशन यांची लिंबवर असते. 2 ऑन आर्म अँड 2 ऑन लेग्स. 2 हातांवर आणि 2 पायांवर ठेवले जातात, असे 4. आणि जो 5वा आहे तो चेस्टवर ठेवला जातो. जे पायांवर ठेवले, हातांवर आणि पायांवर ठेवले जातात त्यांना म्हटलं जातं लिंब इलेक्ट्रोड. आणि जो 6वा आहे तो कुठे ठेवला जातो, चेस्टवर, म्हणून त्याला चेस्ट इलेक्ट्रोड असं म्हटलं जातं. चेस्ट इलेक्ट्रोड. लिंबवर ठेवले जाणारे लिंब इलेक्ट्रोड आणि जो छातीवर ठेवला तो चेस्ट इलेक्ट्रोड. In a normal record, 3 different waves are recognized: P wave, QRS complex, and T wave. P wave, QRS complex, and T wave. 3 वेव्स दिसतात आपल्याला. पहिली P वेव, दुसरी QRS कॉम्प्लेक्स आणि तिसरा T वेव. जी P वेव असते ती स्मॉल असते, अपवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम बेसलाइन ऑफ ग्राफ. इट रिप्रेझेंट द ॲट्रियल डिपोलरायझेशन. आपल्याला ग्राफ मध्ये दिसेल, हे आपण बघूया. नॉर्मल ECG ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. त्याच्यामध्ये आपण ह्या 3 प्रकारच्या वेव्स बघू. नॉर्मल ECG मध्ये हा नॉर्मल ECG बघा, ही प्रिंट आउट आलेली आहे. याच्यामध्ये ह्या 3 प्रकारच्या वेव्स दिसत आहेत आपल्याला. पहिली आहे P वेव. ही छोटीशी बघा, ही जी ग्राफची बेसलाइन आहे, या बेसलाइन पासून थोडस अपराइड वरच्या साईडला गेलेले ही P वेव. कोणती वेव आहे ही? वरच्या साईडला गेलेली स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम बेसलाइन ऑफ ग्राफ. थोडं ह्या बेसलाइन पेक्षा थोडीशी वर गेलेली, अपवर्ड गेलेली छोटीशी स्मॉल वेव आहे, जिला P वेव असं म्हटलं जातं. इट रिप्रेझेंट ॲट्रियल डिपोलरायझेशन. म्हणजे ॲट्रियावर SA नोडने दिलेला आहे सिग्नल आणि ॲट्रिया आपल्या कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. ॲट्रियाचं डिपोलरायझेशन झालं, ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झालं.
तर ते डिनोट करते ही पी वेव. देन QRS कॉम्प्लेक्स, इट स्टार्ट ॲज अ स्लाइट डाउनवर्ड डिफ्लेक्शन. बघा इथून ही बेस लाईन आहे आणि या बेस लाईनच्या इथून ती स्टार्ट झाली बघा स्लाइट डाउनवर्ड डिफ्लेक्शन, खालच्या साईडला गेली थोडीशी. स्लाइट डाउनवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम baseline continue as a sharp and large upright wave. बघा इथे ही दिसते शार्प अँड अपराइट लार्ज वेव्ह, याच्यामध्ये ती कंटिन्यू होते. अँड देन एंड ॲज अ डाउनवर्ड वेव्ह. परत कुठे एंड होते ती ॲज अ डाउनवर्ड वेव्ह, परत खाली जाते. दिस इज कॉल्ड एज QRS कॉम्प्लेक्स. या मोठ्या अशा त्रिकोणी वेव्हला खाली जाऊन वर जाणे परत खाली येणे, या कॉम्प्लेक्सला QRS कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. देन वी विल सी टी वेव्ह. टी वेव्ह बघा पुढे परत बेस लाईनच्या इथून वर गेलेला भाग दिसतो हा टी वेव्ह. इट इज स्मॉल वाईड अँड अपवर्डली इलिव्हेटेड वेव्ह. ही थोडीशी वर गेलेली आहे, परंतु पीच्या कंपॅरिझन मध्ये कशी ही वाईड आहे आणि स्मॉल आहे, अपवर्डली इलिव्हेटेड आहे. दिस कॉल्ड एज टी वेव्ह. हा QRS कॉम्प्लेक्स जो आहे तो व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन डिनोट करतो. QRS कॉम्प्लेक्स काय दाखवतो आपल्याला? व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. पी वेव्ह काय दाखवते आपल्याला? ॲट्रियल डिपोलरायझेशन. ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्या. QRS कॉम्प्लेक्स काय दाखवतो? व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाले, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. आणि टी वेव्ह काय दाखवते आपल्याला? तर दोन्ही रिलॅक्स झालेले आहेत, म्हणजे कम्प्लीट ऑर जॉईंट डायस्टोल किंवा रिपोलरायझेशन काय डिनोट करते ते? व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. दिस इज द नॉर्मल ECG. कशासाठी यूज होतो ECG चा? कशासाठी ही मशीन वापरली जाते? काय डायग्नोस होते याच्यामध्ये? ECG हेल्प्स टू डायग्नोस the abnormality in conduction pathway. कंडक्टिंग पाथवे बघितलेले आपण आत्ताच पाहिलं आपण. SA नोड देतो आधी सिग्नल्स किंवा इलेक्ट्रोकेमिकल चार्ज टू ॲट्रिया, मग व्हेंट्रिक, नंतर SA टू AV नोड, AV टू bundle of his, then two bundle branches right and left, then Purkinje fiber and two ventricles. ही जी कंडक्टिंग सिस्टीम आहे ही व्यवस्थित काम करते का? तर हे याच्यामध्ये पाहिलं जातं पहिलं. नंतर डॅमेज आहे का काही हार्टच्या मसल्सला? रिड्यूस ब्लड सप्लाय झालाय का? CAD आहे का? चेस्ट पेन आहेत का? तर हे सगळं इथे आपल्याला डायग्नोस केलं जातं. जो फिजिकली फिट असेल तर हे वेव्स ज्या आहेत त्या अशा नॉर्मल दिसतात आपल्याला, परंतु जर डिफेक्ट असेल तर तो हार्टचा डिफेक्ट या ECGच्या साहाय्याने आपण डिटेक्ट करू शकतो. या वेव्हचा जो पॅटर्न असतो त्यानुसार किंवा वेव्ह याच्यामध्ये जो टाइम इंटरवल आहे त्यानुसार जे फिजिशियन्स असतात तर ते डायग्नोस करतात की हार्ट मध्ये नेमके काय डिफेक्ट आहे. ओके. देन we will see lymphatic system. Lymphatic system